नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे शकुंतलाने सिंधूच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते आणि तिला आता सगळं काही कळालेलं असतं की कृष्णा म्हणजे सिंधू आहे। त्यामुळे ती असं बोलते की लपवाछपवीचा खेळ आता संपला आणि एकदा मेलेल्या माणसाला परत मारलं तरी आम्हाला काही शिक्षा होणार नाही असं म्हणून ती सिंधूला डोक्यावर गोळी मारणार असते। त्या क्षणी तिथे आयुष येतो। आयुष शकुंतलाच्या हातामध्ये असणाऱ्या बंदुकीवर बांबू मारतो, त्यामुळे तिच्या हातामध्ये असणारी बंदूक खाली पडते आणि पूर्णपणे बाजी इकडे सिंधूच्या हाती येते आणि सिंधू तोच बाबू आयुषच्या हातातला घेते आणि शकुंतलाची कुत्र्यागत धुलाई करते, तिला रोडला पळून पळून बांबूने मारते। त्यावेळी शकुंतलात खाली कोसळते आणि ती सिंधूला चांगलीच घाबरलेली असते। त्यावेळी सिंधू शकुंतलाला विचारते की कुठे आहे माझी सावी। त्यावेळी शकुंतला तुझी सावी मी मधुराणीकडे पाठवून दिली असं बोलते। आता कशा प्रकारे सिंधू इकडे रत्नपारखींच्या घरी येणार आणि तिच्या सावीला मिळवणार आणि मधुला बेड्या ठोकणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।